आज या ठिकाणी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो परवा भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी रास्ता रोकोचं आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी सर्व संघटना सर्व समाज बांधव यांच्या वतीनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी प्रथमतः मी आभार मानतो। मित्रांनो, हा हल्ला प्रवीणदादावर नसून हा याच्या नेत्यावर झालेला हल्ला नसून हा शिवसेनेचा आंबेडकर चळवळीवर झालेला हल्ला आहे। मित्रांनो, तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांनी जो पूर्वी पेडकर साहेबांनी प्रवीणदादा गायकवाड यांना पुरंदरेच्या विरोधामध्ये जो पुरंदराने विपरीत असा मानसिकतेतून जो इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला होता त्या काळी त्यांना उभं करून खरा इतिहास मांडण्यासाठी एक धाडसी निर्णय झाला होता। तो धाडसी साहस यांनी उभा केलं होतं त्या खरंच कौतुकास्पद होतं। परंतु आपण या देशामध्ये बघतो जे थोडेसे आंबेडकर त्यांचं काम केलं जातं किंवा खरा इतिहास हा देशाला सांगितला जातो त्या नेत्यावरती त्या कार्यकर्त्यावर असे छोटे हल्ले करून या समाजामध्ये जातीमध्ये वाद लावण्याचं काम इथल्या मनुस्मृतीने आणि इथल्या संघ भाजपाने केलेलं आहे। हा धोका आज झालेला नाही, यापूर्वी अनेक असे हल्ले झालेले आहेत। परंतु मित्रांनो, त्याला असं ठोस कारण किंवा आपल्यामधली जी इथल्या बहुजन समाजामध्ये नसलेली एकी हे मुद्दा आपण इथे प्रामुख्याने मांडावा असं वाटतं। मित्रांनो, या देशामध्ये सध्या किती महागाई चाललेली आहे, भ्रष्टाचाराने हा देश खाली चाललेला आहे। त्या गोष्टीवर लक्ष विचलित करण्यासाठी अशा समाजामध्ये वाद लावून अशा घटना या ठिकाणी घडून आणल्या जातात। त्या घटनेला आपण बहुजन समाज बऱ्याच वेळा बळी पडलेला आहे। तर या ठिकाणी प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की यांची खेळी आपण आपल्यातले जे काही नालायक राजकारणी पुढारी आहेत हे ह्या गोष्टी सहन करून त्या ठिकाणी असे वाद लावले जातात। आणि ह्या जे महत्वाच्या विषयावर जे आता सध्या अधिवेशन चालू आहे जनसुरक्षा सारखा हा गुन्हे कायदा यांनी पास केलेला आहे, हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी या ठिकाणी असे हल्ले घडून आणलेले। तर आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की सर्वांनी इथल्या बहुजन समाज बांधवांनी आपण यांचा राजकीय अजेंडा ओळखला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपली लढाई सुरू केली पाहिजे। राजकारणामध्ये तर मला इथल्या विरोधात कोण आणि सत्तेत कोण आहे याची काही ठाण पता लागायला तयार नाही। त्याच्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा प्रवीणदादांना अनेक वेळा या बहुजन चळवळीमध्ये नेतृत्व करण्यासाठी अनेक वेळा त्यांना सांगितलं, परंतु दादांनी काही त्याच्यावर जास्त लक्ष दिलं नाही। कायम बहुजन चळवळीमध्ये जे नेते तयार होतात त्यांच्या पाठीशी काम उभा राहण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार केलेलं आहे। बहुजन समाजाला सुद्धा कळायला लागलेलं आहे, परंतु आपल्यामध्ये अशा प्रकारचे वाद लावून विषय डायव्हर्ट करण्याचं काम केलं जातं। म्हणून मित्रांनो, मी या ठिकाणी सांगतो की जो झालेला हल्ला आहे त्या झालेल्या हल्ल्याचा मी